हिंगोलीतली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतल्याने तिथं आता आजी माजी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होणार आहे। काँग्रेसतर्फे माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात तर सेनेतर्फे हेमंत पाटील मैदानात आहेत। पाहूयात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा। हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा तसा विदर्भ ते पार तेलंगणाच्या सीमेपर्यंत विस्तारलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भातले काही तालुके मिळून हा मतदारसंघ तयार झालाय। यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत तर नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव तर विदर्भाचा उमरखेड असे 6 तालुके समाविष्ट होतात। त्यामुळे उमेदवारांची प्रचार करताना मोठी दमछाक होते। काँग्रेसकडून यावेळी सेनेचेच माजी खासदार सुभाष वानखेडे मैदानात आहेत। विशेष म्हणजे ते भाजप रिटर्न आहेत बरं। त्यांना खरं तर सेनेची उमेदवारी हवी होती, पण मातोश्रीनं नकार घंटा दाखवल्यानं त्यांनी सरते शेवटी काँग्रेसचा रस्ता धरला। विद्यमान खासदार राजीव सातव यांनीच त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणल्याचं बोललं जातंय। बाहेरचा उमेदवार जर तुम्ही या मतदारसंघामध्ये लादता आणि या मतदारसंघाचं आम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे, इथं आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत आणि ह्या सर्व बाबी असताना सुद्धा तुम्ही आम्हाला डावलता आणि बाहेरचा उमेदवार या मतदारसंघामध्ये लादता, तर हे कुठल्याही प्रकारचं सहन करणार नाही। आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्षाने मला सन्मानानं बोलवलं, उलट मी त्यांचा आभारी आहे आणि मी या ठिकाणी आज निवडणूक लढवतो। सुभाष वानखेडे सेनेवर उमेदवाराचा आरोप करत असले तरी हेमंत पाटलांना हा आरोप मान्य नाहीये। हिंगोली मतदारसंघातले कट्टर शिवसैनिक गद्दारांना नक्की धडा शिकवतील असा दावा त्यांनी केलाय। माझ्यासमोर खरं आव्हान आहे ते वंचित आघाडीचं, कारण लोकांना दलबदलू लोक आणि ज्या पक्षाने 20-20 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, त्या सामान्य शिवसैनिकाच्या जीवावर मोठे झालात, त्यांच्यासाठी तुम्ही काहीही केलेलं नाही। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये फार मोठी चीड आणि संताप झाले आहे आणि लोकांना असे दलबदलणारे आवडत नाहीत। त्यामुळे माझी जी काही स्पर्धा आहे ती वंचित आघाडीच्या उमेदवाराशी आहे, काँग्रेसची नाही। हिंगोलीतून हे दोन आजी माजी सैनिक समोरासमोर उभे ठाकले असतानाच बंजारा समाजाचे मोहन राठोडही वंचित बहुजन आघाडीतर्फे शड्डू ठोकून उभारलेत। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, तुम्ही यांचा अनुभव बघितलेलाच आहात, परंतु आता वंचित उमेदवाराचा अनुभव बघा आणि सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हातात द्या आणि जनतेचे दुःख दूर करण्याची संधी वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या हातामध्ये सोपवा, असं अपील आम्ही जनतेला करत आहोत। या हिंगोली मतदारसंघात लोकसभेसाठी सेना भाजपची युती झाली असली तरी जिल्हा परिषदेत मात्र सेना आणि काँग्रेस आघाडी सत्तेमध्ये आहे, तर भाजप विरोधी बाकावर बसलीये। त्यामुळे हे युतीवाले किती एकदिलाने काम करणार हा प्रश्नच आहे। अशातच नांदेडचे 2 तालुके या मतदारसंघात येत असल्याने अशोक चव्हाण कोणाला मदत करतात यावरही बरंच काही अवलंबून आहे। बघूयात शिवसेना आपला बालेकिल्ला म्हणून मिळवते की काँग्रेसमध्ये डेरे दाखल झालेले सुभाष वानखेडे पुन्हा एकदा खासदार बनतायत ते। हिंगोली लोकसभेमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळत आहे। पुराश्रमीचे शिवसैनिक आणि खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसचं तिकीट मिळवत यावेळी उमेदवारी मिळवली आहे, तर शिवसेनेकडून हेमंत पाटील त्यांना तगडं आव्हान देत आहेत। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कितपर्यंत मजल मारतील हे पाहावं लागेल। कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।